राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये. आज होती पाठाची लाईट म्हणून दादा संग मीही गेलो कांद्याचे दारे धरायला. दारे हे झाले होते, 2-3 वाफे राहिले होते. हे झाले की आपल्याला निघायचं होतं घरी. तेवढ्यातच वाफा गेला कडेला म्हणून मी दिलं दार. आपण दार दिलंय म्हणल्यावर काहीतरी घोटाळा होणार. लगेच माग फुटलं. दादा म्हणाला, तू दार दिले म्हणून तूच जा. कितीही प्रयत्न केला ते दार बुजवायचा, पण ते बुजत नव्हतं. मग मी दादाला म्हणलं, एवढ्या वेळेस तू दार दे, मग मी पुन्हा देतो. झालं होतं दार धरून म्हणून नाश्ता वगैरे करून मी निघालो उसातलं गवत उपटायला. विहिरीत पाणी चालू होतं. तुम्ही म्हणाल हे पाणी कुठून येत आहे, तर हे येत आहे कॅनल वरून. मी याच्या आधीच आई पप्पा दादा यांचं चालू होतं काम. मग काय मंडळी, मीही लागलो कामाला. उचललं गवत आणि नेऊन टाकलं गायला गवत टाकून आलो मी वापस आणि पुन्हा लागलो मी उसातलं गवत उपटायला. थोड्याच वेळात झालं सर्व गवत उपटून झाल्यानंतर पप्पा म्हणाले, आपला भाजीपाला तेवढा जाळून या. तर भाजीपाला हा कुठून आला तर ते बघण्यासाठी तुम्हाला आपला पहिला ब्लॉग पाहावा लागेल. तर सर्वात प्रथम दादाने सगळा कचरा एका जागी गोळा केला, पाहूच शकता. लगेच त्याला जाळही लावून घेतला. हा भाजीपाला येथे साईडला ऊसामध्ये होता. ऊस लावण्यासाठी तो आपण उपटला होता. झालं होतं आपलं सगळं जाळून आणि पावसाचं वातावरणही झालं होतं. पाऊस यायच्या आधी मी निघालो घरी. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा की राव मंडळी.